श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सुरू आहे. या मतमोजणीतनं जे निकाल हाती येत आहेत त्यात पश्चिम बंगाल, केरळम आणि तमिळनाडूचे निकाल सत्ता परिवर्तन करणारे दिसत आहेत, तर आसाममध्ये भाजपानं सत्ता कायम राखली आहे. याच निकालांच्या विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठीच ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सारंग सर, नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत आणि पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तनाचा जनादेश दिसतोय. ममता बॅनर्जी यांची प्रदीर्घ सत्ता पालटून तिथं भाजपानं मारलेली मुसंडी आपण कशी पाहता? जनतेच्या मनात नेमकं काय होतं आणि भाजप कुठे यशस्वी ठरलं तर ममता बॅनर्जी नेमक्या कुठे कमी पडल्या असं आपल्याला वाटतंय? आज बंगालमधल्या निवडणुकांचे निकाल हे खरोखरच अगदी ऐतिहासिक म्हणावेत असे आहेत. याचं कारण असं की 15 वर्ष ममता बॅनर्जी या बंगालमध्ये मुख्यमंत्री होत्या आणि गेल्याही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं होतं. मात्र यावेळेला ते यशस्वी झालं आणि सत्ता पालट झालं. याची मला काही महत्वाची कारणं अशी वाटतात की गेल्या काही वर्षांमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार इतके वर्ष चालल्याचा एक जो रोष होता लोकांच्या मनामध्ये आणि ते सरकार व्यवस्थित काम करत नाहीत, विशेषतः महिलांवरील अत्याचारांच्या ज्या घटना बंगालमध्ये घडल्या त्याचा बराच संताप मतदारांच्या मनामध्ये होता. दुसरा मुद्दा असा की बांगलादेशी घुसखोरांचा आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा जो मुद्दा आहे तोही बंगालमध्ये गेले काही वर्ष तापत चालला होता. तिसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाने एक हिंदुत्वाचं जे राजकारण देशभर केलं त्या हिंदुत्वाच्या राजकारणाला बंगालमध्ये एक वेगळी दिशा दिली आणि हिंदुत्वाचा गजर सतत चालू ठेवला. त्या हिंदुत्वामध्ये एक राष्ट्रीयत्व होतं आणि त्याचप्रमाणे बांगलादेशी आणि इतर जे घुसखोर होते बंगालमध्ये घुसणारे त्यांच्या विरोधातला आवाजही होता. या सगळ्याची एकत्रित अशी गोळाबेरीज झाली. याच्यातला आणखी एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात प्रमाणेच गुजरात किंवा इतर राज्य जशी औद्योगिक प्रगती करतायत त्या तुलनेमध्ये बंगालमधली औद्योगिक प्रगती ही काहीशी कमी होतीये, म्हणजे त्यांचा वेग कमी आहे, आर्थिक विकासाचा वेग कमी आहे आणि हे कुठेतरी मला असं वाटतं की मतदारांनाही जाणवलं. भारताचा जर आपण नकाशा बघितला तर पश्चिमेकडची जी सगळी राज्य आहेत ती जास्त वेगाने वाटचाल करतात. म्हणजे उदाहरणार्थ गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र त्या तुलनेमध्ये पूर्वेकडची राज्य मात्र आर्थिक विकासाबाबत मागे पडतात आणि त्याच्यातलं बंगाल हे राज्य इतकं महत्वाचं आहे की ते पूर्वी आर्थिकदृष्ट्या चांगलं संपन्न होतं, प्रबळ होतं, पण आधी डाव्यांची राजवट आणि आता ममता बॅनर्जींची 3 राजवटी त्यांच्या म्हणजे 5 वर्षांच्या 3 असं 15 वर्षांचा काळ हा बंगाल त्या प्रमाणामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकसित होऊ शकला नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदारांनी मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला आता ही संधी दिलेली दिसते. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्रयत्न करण्याचं जे सातत्य आहे म्हणजे गेल्या निवडणुकीत त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आणि केंद्रामध्ये असलेली सत्ता या सगळ्याचाही परिणाम मतदारांच्या मनावर झालेला दिसतोय. बंगालमधला विषय हा भाजपच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे कारण बंगाल हे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत देशामध्ये पहिल्या 5 राज्यांमधलं एक राज्य आहे. त्यामुळे तिथून निवडून येणारे लोकसभेचे खासदार हेही अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने हा विजय महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे बंगाली मतदारांच्या दृष्टीने आता पुढे औद्योगिक विकास कसा होतो किंवा आर्थिक वाटचाल राज्याची कशी होते हे या दृष्टीने मला असं वाटतं की महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने हे सत्तांतर मला एका अर्थाने ऐतिहासिक वाटतं. सर, दुसरीकडे आपण तामिळनाडू सुद्धा बघतोय, तिथे सुद्धा ऐतिहासिक बदलच आहे. पहिल्यांदा निवडणूक लढवत असून सुद्धा अभिनेता विजयनचा पक्ष थेट सत्तेच्या जवळ गेलाय, तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांना स्वतः पराभवाचा धक्का बसलाय. AIADMKने सुद्धा आधीच्या तुलनेत जास्त जागांवर बाजी मारली आहे. द्रविडी राजकारण नेमकं काय सांगतंय? भारताचं एकूण जे राजकारण आहे त्या राजकारणापेक्षा तमिळनाडूतलं राजकारण हे नेहमी वेगळ्या वाटेनं जातं आणि त्यामुळेच आपण जर बघितलं तर कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये सत्ता मिळवता आलेली नाहीये. म्हणजे आता सुद्धा विजय यांचा जो विजय झालाय त्याची तुलना आंध्र प्रदेशामध्ये NT रामाराव यांनी जो विजय मिळवला होता त्याच्याशी केली जाते. आंध्र प्रदेशात असंच झालं होतं. NT रामाराव यांनी हेही मोठे अभिनेते होते आणि त्यांनी पक्ष तेलुगू देशम स्थापन केला आणि लगेच झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना प्रचंड यश मिळालं. विजय यांचं जवळजवळ तसंच झालंय. काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल की त्यांच्या एका सभेमध्ये गदारोळ झाला, काही माणसं मरण पावली आणि अतिशय शोकाकुल अशी ती घटना घडली होती. त्याचा परिणाम त्यांच्या सगळ्या निवडणुकीवरती होईल, मतदानावर होईल असा अंदाज होता.
प्रत्यक्षात तसं झालेलं नाही आणि मतदार त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेत. याच्यामागे मला एक 2-3 कारणं वाटतात. एक कारण म्हणजे जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक पक्ष जो आहे, तो काही प्रमाणामध्ये थोडासा दुर्बळ होत गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला द्रमुकची जी सत्ता आहे, ती सतत तामिळनाडूमध्ये जरी असली, तरी करुणानिधींच्या काळामधला द्रविड मुन्नेत्र कळघम पक्ष आणि आता त्यांचे चिरंजीव स्टॅलिन यांच्या काळातला पक्ष याच्यामध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. दुसऱ्या बाजूला असं आहे की स्टॅलिन यांचा पक्ष हा सातत्याने भारतीय जनता पक्षाला विरोध करत आला हे आपल्याला माहिती आहे. मात्र हाच पक्ष एकेकाळी अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाला होता. पण आत्ताचं केंद्रीय राजकारणापासून एक प्रकारे फटकून राहण्याचं जे स्टॅलिन यांचं धोरण आहे, त्याचाही मतदारांच्या मनावर काही थोडा परिणाम झाला असेल. दुसरं असं की तामिळनाडू मधलं जे मतदान होतं नेहमी, ते नेहमी लाटांच्या नुसार होतं. म्हणजे कोणत्या तरी व्यक्तीची किंवा कोणत्या तरी पक्षाची लाट येते आणि त्या लाटेवरती सगळे मतदार मतदान करतात. आता अभिनेते विजय यांचीही अशी एक जबरदस्त लाट तामिळनाडूमध्ये आलेली दिसते. तरी आता जर आपण आकडे बघितले तर अण्णाद्रमुकला जे यश मिळालंय ते यश बघता ती लाट थोडीशी थोपवली गेली असं दिसतं. म्हणजे काही गोष्टी जर झाल्या नसतं तर कदाचित विजय यांची ही लाट आणखीन मोठी लाट आली असती असं वाटतं मला. आता याच्यामध्ये विजय यांना कारभाराचा काही अनुभव नाही, त्यामुळे ते राज्यकारभार कसं चालवतात, केंद्र सरकारशी संबंध कसे ठेवतात आणि याच्या पुढच्या तिथल्या राज्यसभेच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याच्यासाठी ते त्यांच्या पक्षाची बांधणी कशी करतात याच्यावरती तामिळनाडूचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आता द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांमध्ये त्यांच्या पाठीराख्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये प्रचंड गडबड झाली असणार. त्यांचा सगळ्यांचा आत्मविश्वास आता खच्ची झाला असेल. आता या दोन्ही पक्षांमधले महत्वाचे अनुभवी नेते हे विजय यांच्याकडे जातात का आणि त्यांच्या पक्षाला काही आकार येतो का हेही पाहावं लागेल. तामिळनाडूचं राजकारण परत एकदा चित्रपट अभिनेत्यांच्या मार्गानेच बदललं गेलंय. म्हणजे आपण बघितलं तर जयललिता याही चित्रपटात होत्या, एमजीआर पण चित्रपटात होते, करुणानिधी हेही मनोरंजन विश्वातले होते आणि पुन्हा एकदा मनोरंजन विश्वातल्याच एका बडा आसामीनं तामिळनाडूचं राजकारण आपल्या ताब्यात घेतलंय. तामिळनाडूच्या राजकारणाचे जे वेगळेपण आहे ते याच्यातून अधोरेखित होतं. दुसऱ्या बाजूला द्रमुकचा जो एक काही प्रमाणामध्ये थोडासा काही वेळेला राष्ट्रीय भूमिका न घेण्याचा जो एक स्वभाव आहे किंवा सतत हिंदीला विरोध करायचा किंवा एकूण राष्ट्रीय जे आहे धोरण त्याच्या बाबतीत थोडस विरोधात बोलायचं, वेगळं बोलायचं, त्यांचा एक थोडासा उपराष्ट्रवाद तामिळनाडूमध्ये फार पूर्वीपासून आहे आणि त्या उपराष्ट्रवादाला आत्ता मतदारांनी थारा दिला नाही हे मला फार मोठं सुचिन्ह वाटतं आणि त्या अर्थाने द्रमुकचा झालेला पराभव हा मला स्वागतार्ह वाटतो. एआयडीएमकेच्या जागा वाढण्याचं कारण द्रमुकचं जर आपण बघितलं तर त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो इतका खाली गेलाय की त्याच्यामुळे एक स्पेस तयार झालेली दिसते तामिळनाडूमध्ये आणि ती स्पेस मला असं वाटतं की अण्णा द्रमुकांनी भरून काढली असं दिसतंय. आता यातलं निवडणुकीनंतरचं खरं एक उत्सुकतेची बाब अशी आहे की हे तिन्ही पक्ष एकमेकांशी कसे वागतात. म्हणजे समजा विजय हे उद्या मुख्यमंत्री झाले तर आणि त्यांनी अण्णा द्रमुकचं सहकार्य घ्यायचं जर ठरवलं तर कदाचित हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन द्रमुकची आणखीन मोठी कोंडी करू शकतात. आता विजय आणि अण्णा द्रमुक हे एकत्र येतात का, अण्णा द्रमुक त्यांच्याविषयी कोणती भूमिका देतात. अण्णा द्रमुक असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेला एनडीए असं लक्षात घेतलं पाहिजे, कारण भारतीय जनता पक्ष सुद्धा हा सध्या अण्णा द्रमुक बरोबर आहे आणि तामिळनाडूमध्ये एनडीए असं एकत्रित ते सगळेजण लढत आहेत. त्यामुळे अण्णा द्रमुकला जे आता यश मिळालं आहे ते यश हे त्यांच्या पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने पण मला महत्वाचं वाटतं. अण्णा द्रमुकमध्ये कदाचित असाही विचार करत असेल की विजय यांचं हे यश तात्कालिक आहे, आज ना उद्या पुन्हा एकदा एक राजकीय पर्याय तामिळनाडूमध्ये असण्याची गरज आहे आणि त्याही दृष्टीने कदाचित अण्णा द्रमुक हा पक्ष जो आहे तो पुन्हा नव्याने बांधणी करून एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तामिळनाडूमध्ये राहू शकतो आणि या सगळ्या नवीन घडामोडींमध्ये द्रमुकचं मात्र जास्तीत जास्त मार्जिनलायझेशन म्हणजे त्यांची ताकद आणखी कमी होण्याची शक्यता वाटते मला. सर, सत्ता बदलाचा हाच कल आता केरळमध्ये सुद्धा दिसतोय. तिथे डाव्यांची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता येते. या निकालामागची काय कारणं तुम्हाला दिसत आहेत? केरळमधले मी 2 मुद्दे फक्त मांडतो. एक म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डाव्यांची सत्ता कुठेही नाही अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे केरळमधली डाव्यांची सत्ता गेल्यामुळे. दुसरीकडे काँग्रेसला तिथे सत्ता मिळाल्यामुळे काँग्रेसला आणि आघाडीला काँग्रेसला एक प्रकारचं संपूर्ण देशात पराभव होत असताना केरळसारखं राज्य महत्वाचं ताब्यात आल्यामुळे काँग्रेसला एक प्रकारचा दिलासा मिळालाय. आपण केरळचं जर राजकारण बघितलं तर केरळच्या राजकारणामध्ये सत्तारूढ पक्षाला हरवायचं आणि विरोधकांना सत्तेत आणायचं
असा तिथल्या मतदारांचा जो कल आहे तो सतत आपल्याला घडत आलेला दिसतोय. म्हणजे एकदा सत्ता मिळते आणि पुढच्या वेळेला विरोधात बसायचं. असं केरळचा आपण जर स्वातंत्र्यापासूनचा क्रम बघितला तर केरळमध्ये असंच होत आलेलं आहे. त्याच्यामुळे तिथल्या राजकारणाच्या रीतीनुसार काँग्रेस सत्ता आणि काँग्रेस आघाडीचा विजय झालेला दिसतोय. सर, आपण हे सत्ता बदलाचं चित्र पाहिलं, पण दुसरीकडे भाजपानं आसाममध्ये मात्र सत्ता राखली. तिथे निवडणुकीच्या आधी बरंच राजकारण झालं होतं, पण काँग्रेस मात्र खूप मागे पडली आहे. त्याबद्दल काय सांगाल? आसाममधल्या निवडणुकीचं भारतीय जनता पक्षाचं जे यश आहे त्याचं सगळं श्रेय तिथल्या मुख्यमंत्र्यांचं आहे. मागच्या वेळेला ते निवडून आले तर याही वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षाला मोठं यश तिथे मिळालंय. आसाममध्ये आतापर्यंत हिंदुत्वाचं राजकारण झालं नव्हतं. मात्र हिमंत बिस्व शर्मांनी हिंदुत्वाचं राजकारण आसाममध्ये आत्ताच नाही तर गेली काही वर्ष सातत्याने चालवलंय. तिथे घुसखोरीचा एक प्रश्न आहे आणि ते घुसखोर सगळे बांगलादेशातले आणि इतर देशांमधून आलेले घुसखोर आसाममधले त्यांना बाहेर काढणं हा तिथला कळीचा मुद्दा आहे. हिमंत बिस्व शर्मांनी आसामला एका अर्थाने राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणलं आणि त्यांचं जे राजकारण आहे त्याच्यावरती आसाममधल्या मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलेलं दिसतंय. सर, पुदुच्चेरीमध्ये सुद्धा विधानसभेचे निकाल आज लागले. महाराष्ट्रात सुद्धा पोटनिवडणुकांचे निकाल आज लागले. हे निकाल अपेक्षित होते असं आपल्याला वाटतंय का? महाराष्ट्रातल्या ज्या पोटनिवडणुका झाल्या 2 विधानसभांच्या तिथला निकाल अपेक्षितच होता आणि त्याप्रमाणे तो लागलेला आहे. पुदुच्चेरीमध्ये वेगळेपणा यावेळेचा असा आहे की तामिळनाडूमध्ये जे निकाल लागतात तसेच निकाल पुदुच्चेरीमध्ये आजपर्यंत लागत आलेत. यावेळेला मात्र फरक असा पडलाय की यावेळेला पुदुच्चेरीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एनडीएला सत्ता मिळालेली आहे आणि तामिळनाडूमध्ये मात्र वेगळा निकाल लागलेला आहे. त्या अर्थाने पुदुच्चेरीचं जे राजकारण आहे ते तामिळनाडूच्या राजकारणापासून आता स्वतंत्र होऊन एक वेगळी स्वतंत्र वाटचाल सुरू करते असं दिसतंय. आणि पुदुच्चेरी हे छोटं असलं तरी एक महत्वाचा भूभाग आणि महत्वाचं राज्य आहे. तिथे एनडीएचं सरकार येईल असं दिसतंय. त्यामुळे पुदुच्चेरीची एक वेगळी राजकीय वाटचाल सुरू झाली असं मला या निमित्ताने वाटतं. सर, आता लवकरच उत्तर प्रदेशासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका होणार आहेत, तर त्या निवडणुकांवर या निकालाचा काय प्रभाव पडेल असं वाटतं? उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवरती या निकालांचा नक्कीच एक पॉझिटिव्ह परिणाम होण्याची शक्यता मला वाटते. त्याच्यात एक भाग असा आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगालमध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला, ज्या पद्धतीने सभा घेतला आणि त्यांना जो प्रतिसाद तिथे मिळत होता त्या प्रतिसादाचा परिणाम उत्तर प्रदेश मधल्या मतदारांवरती निश्चितच होईल. उत्तर प्रदेशातली निवडणूक आता म्हटलं तर जवळ आलीये आणि आज झालेल्या निकालांमध्ये एनडीएला आणि भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालंय त्या यशाचा परिणाम उत्तर प्रदेशच्या मतदारांवरती होण्याची मला शक्यता वाटते. आणि विशेषतः योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशात जो काही कारभार चालवला आहे त्या कारभाराचं उदाहरण हे इतर राज्यांमध्ये प्रचाराच्या वेळेला दिलं जात होतं. म्हणजे बंगालमध्ये, आसाममध्ये. आणि एक आदर्श मुख्यमंत्री म्हणून योगीजींकडे बाकीच्या राज्यांमध्ये पाहिलं जातं. आता या सगळ्या देशांमध्ये योगीजींना मिळणारा हा जो प्रतिसाद किंवा त्यांची जी प्रतिमा इतर राज्यांमध्ये निर्माण झाली त्याचा परिणाम उत्तर प्रदेशमधील मतदारांवरती होईल असं मला वाटतं. सर, याच निकालांचं आणखी एक महत्त्व म्हणजे केंद्रामध्ये राज्यसभेच्या संख्याबळावर काही एक परिणाम निश्चित होणार आहे. तो परिणाम काय असेल आणि त्याचा केंद्र सरकारच्या ताकदीवरती किती फरक पडणार आहे? आता उद्याच्याला बंगाल आणि इतर राज्यांमधल्या जेव्हा निवडणुका राज्यसभेच्या होतील त्यावेळेला अधिकाधिक संख्येने खासदार राज्यसभेमध्ये एनडीएचे आणि भाजपचे जाऊ शकतील. त्याच्यामुळे केंद्र सरकारला आता जेवढं आहे त्याच्यापेक्षा अधिक स्थैर्य येईल. काही विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत संख्याबळाची अनुकूलता लागते. ती अनुकूलता स्वाभाविकच वाढेल. दुसरं असं आहे की संसद चालते त्यावेळेला लोकसभा आणि राज्यसभेमधलं विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे संख्याबळ असतं त्याच्यावरती पुष्कळदा कामकाज सुरळीत चालतं की नाही हे अवलंबून असतं. राज्यसभेचं जर उद्याचं संतुलन बदलून ते पारडं पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या बाजूला गेलं तर राज्यसभेचा कारभार हा अधिक जास्त व्यवस्थित चालेल अशी शक्यता आहे. आणि टीएमसीची जी आज ताकद आहे त्याच्यामध्ये राज्यसभेचा खूप मोठा वाटा होता किंवा डीएमकेची राज्यसभेतली ताकद हा एक मोठा वाटा होता. आता हे राज्यसभेमधलं त्यांचं बळ कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वाभाविकच एकूण देशामधलं जे एक राजकीय भूमिका मांडण्याचं एक प्लॅटफॉर्म असतो तो त्यांच्या हातून निसटणार आहे आणि याचा फायदा अर्थातच एनडीएला होईल. सर, म्हणजे थोडक्यात देशाच्या एकूणच राजकारणावर परिणाम घडवून आणणाऱ्या या निकालांचे विविध पैलू तुम्ही आमच्या श्रोत्यांसमोर खूप सोप्या शब्दांमध्ये मांडलेत. त्यासाठी आपला वेळ दिलात. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. धन्यवाद. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता.
यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.